नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सध्या चर्चेत असलेलं ग्रँड सेंट्रल पार्क जे की कोलशेत येथे आहे ठाण्यामध्ये। सो मी पण ऐकलं होतं की हे खूप फेमस आहे आणि सध्या खूप चर्चेत आहे ठाण्यामध्ये। आता मी ठाणेकर आहे आणि इथे व्हिजिट नाही करणार असं होईल का? सो याचसाठी मी आज आलेली आहे ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये। तत्पूर्वी तुम्हाला थोडीशी माहिती देते। हे जे सेंट्रल पार्क आहे ते मंडेला बंद असतं। सो आपल्याला ट्यूसडे टू संडे इथे येऊ शकता आणि हॉलिडेमध्ये जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला 30 रुपये चार्जेस आहेत अडल्ट लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी चार्जेस नाही आहेत आणि जे सिटीजन आहेत त्यांच्यासाठी 10 रुपये चार्जेस आहेत आणि सपोज तुमच्याकडे जर कॅमेरा असेल DSLR असेल तर त्यासाठी 150 चार्जेस आहेत। सो तुम्हाला माहिती पूर्ण दिलेली आहे। आता हा सेंट्रल पार्क माझ्यासोबत तुम्ही बघणार आहात। चला तर मग आता इथे आल्यानंतर तुम्हाला जर बुद्धिबळ खेळावंसं वाटलं तर तुम्ही इथे खेळू सुद्धा शकता। खूप मस्तपैकी त्यांनी केलेलं आहे, बघू शकता। मी पण थोडं ट्राय केलं, म्हटलं बघूया येतंय का आपल्याला, पण नको, आपल्याला पूर्ण गार्डन बघायचं आहे। त्यामुळे इथेच आपण थोडं स्टॉप केलं आणि आता आपण पुढे चाललोय। आताच आपण नमो गार्डन बघितलेलं आहे। असं इकडे खूप सारं फिरण्यासारखं आहे आपल्याला। सो मी इथं टायमिंग तुम्हाला सांगायला कदाचित स्टार्टिंगला विसरले होते। सो टायमिंग आहे आपल्याला सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत। सो तिकीट काउंटर संध्याकाळी 8:30ला बंद होतो। सो तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। गार्डन नक्की बघा। स्पोर्ट्स अरेना आहे आणि म्हणजे इकडे लहान मुलांसाठी स्पोर्ट्सचे सगळे इक्विपमेंट अवेलेबल आहेत। बघणार आहोत म्हणजे आपण आपल्या लहान मुलांना इथे घेऊन येतात तर ते प्ले झोन खूपच बेस्ट आहे। तुम्ही बघत असाल लहान मुलांचं खूप जास्त
फायनली मी ब्रिजवरती आलेली आहे. इथून पूर्ण खाली तलाव बघण्याचा आनंद होतो. तर सध्या चर्चेत असलेलं आपलं हे थीम पार्क कोलशेतमधलं, जिथे आता मी एंट्री केलेली आहे. आता पूर्ण मी तुम्हाला आतून बाहेरून कसं आहे दाखवणारच आहे. खूपच भारी आहे. इथे फोटो सेशन करण्यासाठी खूप जास्त मुलं तसंच सगळेजण इथे फोटो खूप काढले जातात. तुम्ही बघत असाल जागोजागी तुम्हाला फोटो काढत दिसतील आता खूपच लोक पब्लिक. सो त्याचसाठी मी देखील तुम्हाला हा पूर्ण थीम पार्क घेऊन चाललेली आहे. आणि ॲट द एंड थीम पार्क संपल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मी तर व्हिडिओचा आनंद घेतेय. तुम्ही माझ्या व्हिडिओचा आनंद किती घेता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण मी या व्हिडिओमार्फत माझ्याकडे जितकी इन्फॉर्मेशन होती तुम्हाला पोहोचवलेली आहे. सो घ्या, व्हिडिओचा आनंद नक्की घ्या. आता या थीम पार्कमध्ये ज्या गोष्टी मला वेगळ्या वाटत आहेत, ज्या तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. आता हा तुम्ही बघताय ग्रीन कोनोचिवा हाऊस आहे जपानचं. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी युनिक आहेत माझ्यासाठी, ज्या मी तुम्हाला दाखवते. खूप भारी भारी थीम्स आहेत. पुढे पुढे आपल्याला अजून खूप काही पाहायचं आहे. चला, माझ्यासोबत व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्ही. वेगवेगळ्या थीम पाहण्यासाठी मी तर जाते, तुम्ही चला. खरं सांगायचं झालं तर इथे आल्यानंतर सगळ्यात जास्त मी वेट करत होती एक थीम पाहण्याची. सो तिकडे मी चाललेले आहे. हे सगळ्यात जास्त मला आवडलं. बघू शकता, असं वाटतं की मी कुठल्या तरी एका जुन्या घरी आलेले आहे. लॅम्प वगैरे मला दिसले आणि उत्तमच आहे. बसण्यासाठी वगैरे आपल्याला सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर आपण फोटो वगैरे काढू शकता. ऑसम आहे. कसा वाटतो व्हिडिओ मला अभिप्राय नक्की कळवा. ग्रँड सेंट्रल पार्कचं जे मेन अट्रॅक्शन होतं ब्रिजवरचं, जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल पूर्ण तलाव दिसतो. आणि इथे उभं राहिल्यानंतर आपल्याला या गार्डनमध्ये जे जे काय पाहायचं आहे ते सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. सो इथे आल्यानंतर मला तुम्हाला स्पेशली दाखवायचं होतं, कारण खूप ऐकलं होतं की हे गार्डन खूप छान आहे, नवीन झालं आहे, खूप सध्या चर्चेसुद्धा होतं. आणि म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून तुम्हाला इथे येण्याचं टायमिंग प्लस सगळ्या गोष्टी माझ्याजवळ होत्या त्या माहिती तुम्हाला पोहोचवलेल्या आहे. सो ठाण्यामधलं कोलशेतमधलं हे ग्रँड सेंट्रल पार्क आणि नमो गार्डन पार्क हे तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.